नमस्कार, मी विक्रांत शिंदे. आपण पाहत आहे पुढारी न्यूज. पुढारी न्यूजच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुख, जे बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच होते, त्यांची हत्या झाली. साधारण 12 डिसेंबर 2024 म्हणजे 3 ते 4 दिवसांनी वाल्मिक कराड हे नाव त्या केसमध्ये घेतलं जाऊ लागलं. ठामपणे कोणी बोलत नव्हतं. त्यानंतर वाल्मिक कराडवर आरोप झाले, मोर्चे निघाले आणि त्यानंतर 31 डिसेंबर 2024ला वाल्मिक कराड पुण्यामध्ये CID हेडक्वार्टर्समध्ये जाऊन शरण गेला. हे सगळं झालं. त्यानंतर राजकारण सुरू झालं. धनंजय मुंडेंवर आरोप झाले. धनंजय मुंडेंनी अगदी मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा दिला. मात्र या सगळ्यामध्ये चर्चेत राहिला तो वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडनं बीडमध्ये माजवलेली दहशत. बीडमध्ये दहशत पसरवणाऱ्या याच वाल्मिक कराड विरोधात आता एक माणूस आहे जो ठामपणे बोलतोय, त्याच्या विरोधात आरोप करतोय, काही पुरावे सुद्धा सादर करतोय. त्याचं नाव बाळा बांगर. याच बाळा बांगर विषयी आपल्याला आज बोलायचं आहे. बाळा बांगर नेमका कोण आहे ते आपल्याला समजून घ्यायचं. बाळा बांगर, त्याचं खरं नाव आहे विजयसिंह रामकृष्ण बांगर. आता त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंड विषयी बोलायचं झालं, त्याच्या घरच्यांविषयी बोलायचं झालं तर मुळातच राजकीय पार्श्वभूमी असलेला असा हा बाळा बांगर. बाळा बांगरचे वडील म्हणजे रामकृष्ण बांगर हे मुळात काँग्रेसचे होते. पुढच्या काळात मग ते राष्ट्रवादीत आले. त्याचे वडील हे 3 वेळा जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. महानंद डेअरीचे 20 वर्ष ते संचालक होते. 2 वेळा उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. बीड जिल्हा सहकार बोर्डचे मागच्या 30 वर्षांपासून ते अध्यक्ष आहेत सहकार क्षेत्रामध्ये. त्याच्या वडिलांचं बीडमध्ये मोठं नाव आहे. बीड, पाटोदा, शिरूर, गेवराई या ठिकाणी त्यांच्या शिक्षण संस्था आहेत. त्यांच्या शिक्षण संस्थेच्या 25 ते 27 शाळा आणि महाविद्यालयं सुद्धा आहेत. ही झाली त्याची फॅमिली बॅकग्राऊंड. आता स्वतः बाळा बांगर विषयी बोलायचं झालं तर पाटोदा तालुक्यातला तो आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातला. त्याचं शिक्षण BSc पूर्ण झालंय. आता MScच्या लास्ट इयरला बाळा बांगर शिकतोय. आणि आता बोलावं लागेल त्याच्या राजकीय करिअर विषयी. त्याचं राजकीय करिअर मुळात सुरू कधी झालं तर त्याचं राजकीय करिअर सुरू झालं 2012-13 साली. शिरूर पाटोदा मार्केट कमिटीचा तो संचालक झाला. तिथून त्याच्या राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर 2015-16 साली आपल्या वडिलांसोबत तो राष्ट्रवादीमध्ये सामील झाला. राष्ट्रवादीचं काम करायला लागला. 2016 साली तो वयाच्या 23व्या वर्षी एका गावचा सरपंच झाला, लोकनियुक्त सरपंच. त्या गावचं नाव आहे भायाळा. भायाळा या गावचा तो वयाच्या 23व्या वर्षी लोकनियुक्त सरपंच झाला. 16 ते 21 अशी त्याची टर्म होती. त्यानंतर 2020-21 या काळामध्ये त्यानं समाजकार्य करत होता. कोरोना काळामध्ये कोरोना रुग्णांना मदत करत होता. त्यावेळी तो वाल्मिकशी संपर्कात आला असं स्वतः बाळा बांगर सांगतो. 2022 साली जिल्हा युवकचा तो अध्यक्ष झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवकचा बीड जिल्ह्याचा तो अध्यक्ष पदावर आला. आणि 21 ऑक्टोबर 2023 साली महादेव मुंडेंची हत्या झाली. या सगळ्यामध्ये आता वाद नेमका कुठं झाला? बाळा बांगर जो वाल्मिक कराडच्या संपर्कात आला होता, जो राष्ट्रवादीचाच पदाधिकारी होता, त्याचा आणि वाल्मिकचा वाद नेमका कुठं झाला तेही समजून घ्यावं लागेल. तर संघटनेची कामं करण्यावरून बांगर आणि कराड यांच्यामध्ये वाद झाला. नोव्हेंबर 2023 मध्ये पोलीस अधीक्षकांना वाल्मिक कराडनं मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा कशा प्रकारे हात आहे हे पोलीस अधीक्षकांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना ऑफ द रेकॉर्ड मी माहिती दिली आहे असा दावा सुद्धा बाळा बांगरने केला. इथून मग त्यांच्यात वाद वाढायला सुरुवात झाली. पुढे मार्च 2024 पासून पक्षातलं काम करणं बाळा बांगरनं हळूहळू कमी केलं. एप्रिल 2024 पासून बांगर याच्या प्रगती नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळावर चौकशी सुद्धा लावण्यात आली. 1 ऑक्टोबर 2024 रोजी एक गुन्हा दाखल झाला बाळा बांगरवर. तो गुन्हा असा होता, आरोप असा होता त्या गुन्ह्यामधला, तो आरोप असा होता की वाल्मिक कराड याला त्याच्या घरात जाऊन 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप होता. त्या प्रकरणातला गुन्हा दाखल झाला. बरं, हा सगळा प्रकार नेमका कधी घडला होता असं म्हणणं आहे तर जून 2022 मध्ये ज्याचा गुन्हा दाखल झाला 1 ऑक्टोबर 2024 ला. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये अनेक केसेस बाळा बांगर, त्याच्या कुटुंबियांवर, त्याच्या निकटवर्तीयांवर झाल्या असं बाळा बांगरचं म्हणणं आहे. पुढे नोव्हेंबर 2024 साली बाळा बांगर याचे वडील म्हणजे रामकृष्ण बांगर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. कारण हेच होतं, बांगर कुटुंबीय आणि वाल्मिक कराड यांच्यात झालेला वाद. पोलीस त्यानंतर मग शोध घेत होते. बाळा बांगर हे सापडत नव्हते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. याविषयी बाळा बांगर यांचं असं म्हणणं आहे की जर मी त्यावेळी सापडलो असतो तर पोलिसांनी माझा फेक एन्काउंटर केला असता वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आणि त्यामुळे मी फरार होतो, मी भूमिगत होतो असं बाळा बांगर यांचं म्हणणं आहे. या सगळ्यानंतर बाळा बांगर नेमके समोर कधी आले तर 20 एप्रिल 2025 मध्ये बाळा बांगर पुन्हा सगळ्यांसमोर आले. 1 जुलै 2025 पासून मुंडे हत्येवर
महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणावर ते बोलायला लागले. वाल्मिक कराड याचं नाव थेटपणे घेऊ लागले. त्यांनी अनेक दावे केले, अनेक पुरावे सुद्धा सादर केले. अगदी महादेव मुंडे यांच्या मानेचा तुकडा वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवलेला होता असा दावा त्यांनी केला. त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा समोर आला आणि त्यामध्ये हे सिद्ध झालं की महादेव मुंडेंच्या मानेचा एक तुकडा गायब होता. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे. तो समोर कोणी आणलाय तर तो सुद्धा बाळा भांगर यांनी समोर आणलेला आहे. अगदी काही फोटो सुद्धा समोर आलेले आहेत. संतोष देशमुख यांची जशी क्रूरपणे हत्या झाली होती तसाच काहीसा प्रकार या बाबतीत सुद्धा घडलेला आपल्याला पाहायला मिळतो. भविष्यात वाल्मिकच्या बीड बाहेर असलेल्या कनेक्शनवर बोलणार असा बाळा भांगर यांचा दावा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की वाल्मिक कराड हा बीडमध्ये जितका मोठा दिसतो त्यापेक्षा जास्त तो बीडच्या बाहेर महाराष्ट्राच्या उरलेल्या 35 जिल्ह्यांमध्ये त्याचं कनेक्शन पसरलेलं आहे आणि त्याविषयीचे पुरावे माझ्याकडे आहेत. भविष्यात मी त्यावर सुद्धा बोलणार असं बाळा भांगर यांचं म्हणणं आहे. हा व्हिडिओ होता. बाळा भांगर नेमके कोण आहेत आणि त्यांनी बाळा भांगर या व्यक्तीनं आतापर्यंत नेमकं काय केलंय, वाल्मिक कराडवर कशा प्रकारे टीका केलेली आहे आणि काय पुरावे सादर केले. पुढारी न्यूज पाहत राहा. मी विक्रांत शिंदे.